नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे भगवद्गीता या माझ्या चॅनलमध्ये. भगवद्गीता हा शब्द आपण खूप जणांकडून ऐकला असेलच, परंतु भगवद्गीता म्हणजे नेमकं काय हा विचार आपल्या मनामध्ये येतोच. तर मित्रांनो, मी शुभांगी तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करते आणि एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये भगवद्गीता म्हणजे नेमकं काय हे सांगण्याचा माझ्याकडून छोटासा एक प्रयत्न करते. ठीक आहे. तर आजपासून मी भगवद्गीतेला सुरुवात करीत आहे. अर्जुन विषाद योग म्हणजे काय? भगवद्गीतेचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग म्हणून ओळखला जातो. या अध्यायात कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होण्याआधी अर्जुनाच्या मनात आलेला मानसिक संघर्ष, गोंधळ आणि नैराश्य याचे वर्णन आहे. कुरुक्षेत्रानं अर्जुन श्रीकृष्णाला सांगतो की त्याला आपले धनुष्य खाली ठेवायचे आहे. युद्धभूमीवर उभा असताना त्याला समोर आपले गुरु, बंधू, काका, पुत्र, मित्र दिसतात. तेव्हा त्याच्या मनात शोक आणि मोह निर्माण होतो. अर्जुन म्हणतो, हे माधव, हे युद्ध मी कसे करू? मला माझ्या प्रियजनांचा वध करायचा नाही आहे. त्यांच्याशिवाय मिळालेले राज्य, वैभव मला नको आहे. त्याला वाटते की हा युद्ध करून विजय मिळवला तरीही तो अर्धहीन राहील. हे विचार करताना त्याचे मन भरून येते. त्याचे हात थरथरू लागतात, शरीर कमकुवत होते आणि तो म्हणतो, मी युद्ध नाही करणार. मानवी भावनांची याच्यामध्ये गुंतागुंत होते. अर्जुनासारखा पराक्रमी योद्धाही मोह, शोक, प्रेम आणि कर्तव्याच्या संघर्षात अडकतो. मनोबलाचा क्षणिक खालाव. जीवनात कठीण प्रसंग आले की आपल्यालाही अर्जुनासारखे वाटू शकते. योगाची सुरुवात इथूनच होते. हा विषादच गीतेचा प्रारंभ होतो, कारण यातून श्रीकृष्ण अर्जुनाला आत्मज्ञान, धर्म आणि कर्माची शिकवण देतात. अर्जुन विषाद योग आपल्याला शिकवतो की संघर्ष, मोह आणि गोंधळ आपल्याला जीवनात येतोच, तेव्हा आपल्याला योग्य ज्ञान, विवेक आणि गुरुचं मार्गदर्शन आवश्यक असतं. इथे आपला पहिला अध्यायाचा समाप्ती होतो. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. पुन्हा भेटूया भगवद्गीतेच्या आणखी नवीन अध्यायासह. तोपर्यंत नमस्कार.